गुड मॉर्निंग. सकाळी दुपारी झालेली आहे म्हणा. पंकज आलेला आहे आपला रायडिंग बाईक घेऊन. बघा पंकजची जावा आहे. 2.5-3 लाखाची गाडी आहे. 2.5-3 लाखाची गाडी अफोर्ड पंकजच करतो. तर आता त्या गाडीवरती बसण्याचा सौभाग्य आम्हाला मिळणार आहे. चला आता या गाडीवरून पंकजच्या गाडीवरून आपण जाऊया. जरा थोडंसं लॉंग राईड करूया. तरी ह्या दुपारच्या उन्हामधून पंकजचा पॅक होऊन आलेला आहे. पण मला ह्या गर्मीमध्ये पंकज होतोय. तर ठीक आहे बघा राईड बघा पंकजच्या जावावरची. हा मित्रांनो पंकजची गाडी जास्त फास्ट मारलेली आहे. त्याला तसं माहिती पडलं की तो ब्लॉकमध्ये येणार आहे. तरी गाडीवर जास्त फास्ट मारलेली आहे. ठीक आहे पंकज रस्त्यावरती रस्त्यासमोर बघत चाल. तर एकदा आपला शेवटचा व्हिडिओ होऊन जाईल. चला मित्रांनो ब्लॉग बघत राहा. चला मित्रांनो आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कुठं इथे कुठं थांबला? पंकजचं काम आहे कुठं गॅरेजवाल्याकडे म्हणून आलं आहे. तरी मी म्हटलं विदाऊट काम काय काम आहे रे? तर आम्ही ते महेश ऑटो पार्ट्सला आलेला आहे. बघूया पंकजला कुठं काय पार्ट्स पाहिजे काय पार्ट्स मिळते का. चला बघा ही पंकजची गाडी आहे मित्रांनो. बघा जावा. चलो मित्रांनो हे बाबा आणि शक्ती केंद्र आहे त्या साईडला. मेन गेट घ्यायचं राहिला. ठीक आहे त्याला काय हरकत नाही. मीटिंग तेच आहे. आलो आता मी तिकडे आलेला त्या उन्हातून लोक बाहेर निघत नाही ना. आपण त्यामुळे उन्हातून बाहेर निघालेलो आहे. गाडी तुला ट्रॅफिकून काढायची म्हणजे हा मोठं काम. कारण मित्रांनो आपलं काम आहे इकडे. आपलं कार टाकलेली आहे आपण गॅरेजला. इकडे आपण आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो कारचं काय परिस्थिती आहे. फक्त पुढच्या रस्त्याने भेटून द्या मित्रांनो. बघा आपण गाडी आपण टाकलेली डेंट करण्यासाठी. आणि इकडे आता डेंटिंगचं काम चालू आहे. तर बघा ह्या साईडला इकडे एका ठिकाणी थोडंसं पॅचवर्क होतं तर ते त्यांनी केलेलं आहे. इथे थोडं दरवाजा खराब झालेला. आणि त्या व्यतिरिक्त इथे खाली एक मी जेव्हा जायचो सकाळी वॉकला तेव्हा ते कुठेही फ्रंटचा झालेला खराब. तर त्यांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. तर ठीक आहे गाडी होऊन जाईल. उद्याला गाडी मिळून जाईल मित्रांनो. चला बघूया आपण. या गाडीचं काम चांगल्या प्रकारे होतं बऱ्यापैकी. चलो पंकज भाई फरारीला पार उघडी करून टाकलेली फरारी. तुझ्या गाडीला कुठं डेंटमीट काढायचं आहे का? नाही ना. मित्रांनो आज पंकज आलेला आहे. तर मग जेवणासाठी काहीतरी स्पेशल आम्हाला पाहिजे होतं. तर पंकजच्या डिमांडवर आपण भरलेली मिरची फ्राय करून आणलेली आहे इकडे. बघा फ्राईड राईस पण हां 4 खाल्ले बघ. पंकजची 4 मिरची खाल्ले. माझ्यातून चालू आहे पहिली मिरची चालू आहे. पण पंकजला आवडते मिरची. आणि मस्त की सिंगापूर राईस भरून घेतलेलं मंचुरियन वगैरे टाकून. आणि आत्ता आपला कार्यक्रम तो चालू आहे. ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो पुन्हा आपला व्हिडिओचा प्रवास. आज एक नवीन कॉन्सेप्ट डोक्यामध्ये आलेला आहे की रगडा आणि म्हणजे रगडापुरीच्या सँडविच असा एक प्लॅन आहे करण्याचा. तो गोष्टी जमवतोय. रगडा आणलेला आहे. तिखट चटणी आणलेली आहे. आपण थोडा वेळात गोड चटणी वगैरे आणतील. इथे सेटअप रेडी केलेला आहे आज. तर बघूया थोडा वेळात चालू करूया. तुम्हाला दाखवतो मी की एक्झॅक्टली हा आपला काय आयटम बनणार आहे. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो जेवणाचा टाईम झालेला आहे. जेवणाला आज काय बघा तुम्हाला माहिती आहे घरी कोण नाही सध्या. मी बाहेरचं जेवण मागून खातो आहे. तर हे आपल्याकडे एक कोकणी रेस्टॉरंट आहे कोकण किनारा म्हणून. तिकडून एक व्हेज जेवण मागवलेलं आहे. तर व्हेज जेवणामध्ये आहे भाकरी आहे ज्वारीची, पिठलं आहे, मुगाची भाजी आहे सुकी, लोणचं आहे आणि कैरीची चटणी आहे आंबट आणि कांदा. तर हे असं जेवण आहे पद्धतशीरपणे. तर चला आपण जेवण घेऊया मित्रांनो. ते पण जेवण घ्या आणि आपला व्लॉग बघत राहा. बाय 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 बाय. पंकज भाई के लिए बोला था. पंकज भाई के लिए बोला था चाय. एक ही कप चाय लाए. पूछो उसको कितना कप चाय बना है. एक ही कप बना है तो एक खाली कप लेके आ. शेयर करेंगे हम लोग दोनों आधा आधा. जाओ. आजचा चहा पंकजच्या नावाने. आम्ही दोघं आधा आधा करून पिणार आहे. पंकजचा पत्ता नाही आहे. थांबा जरा पंकज कुठे काय करतो आपण जरा बघूया. पंकजला बोलूया. थांबा. हाँ ला 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 ला. ये दोनों में आधा आधा कर तो हम दोनों ले लेते. चहा मी दोघांनी अर्धा घेतलेले आहे.
थोडं एका ॲक्च्युली एकच कप बनवला मी म्हटलं की अर्धा कट करा असे दात थोडे पडतात चहाने जास्त पियायचं नाही शरीराला हानिकारक आहे अनिलला आपण देत नाही अनिल रात्रीच्या वेळी चहा पियत नाही अनिल तुझा ब्रँड वेगळा असतो असं हा अनिलचा ब्रँड रात्रीचा वेगळा असतो असं अनिल म्हणतोय पण तू स्वतःच्या पैशाने घेत नाही त्याचा ब्रँड त्याचा स्वतःच्या पैशाने घेत नाही तो असं आहे असा आपला प्रॉब्लेम आहे अनिलचा काय छोटी एवढा चहा चांगला छोटा चहा मस्त असतो चहा भरपूर चांगला असतो बाकी लोकांना सांगितलं बनवायला पियाचा असतो गोड पिणार काय लिंबू पाणी येतो तर मित्रांनो चहा एन्जॉय करतो